नमस्कार. सफर निसर्गाची या युट्यूब चॅनल मध्ये नरेंद्र गुरव तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आज आपण चाललोय नाथबाबाचं गुंफा ही बघण्यासाठी खोपोलीमध्ये. ठीक आहे. आज बघा आमच्याबरोबर कोण आहेत. आपल्या नेहमीप्रमाणे प्रमोद चव्हाण, पाठीमागे आहे कल्पना आणि रोहन. आरोहण करणारा रोहन. आता आवाज दिला. चल मला भारंगीची भाजी बघायची. याच्यात आहे काय? नाही, कुठे दाखवतो. चल. बघा कसं ट्रेक सुरू आहे. शिखर बरोबर नाथबाबांच्या गुंफेकडे जाताना शिखरची पूर्ण टीम आहे. मागे पण आहेत आणि पुढे बघा कसं रॉक वरती चालावं लागतं. हे आहेत अर्धी टीम. पाठीमागे पण बघा हे आहेत ताडगे पंढरीनाथ आणि पाठीमागे आपले बाकी मेंबर्स. त्याला धरू नको. काऊ भाले काय काऊ बघ मागे. बघा या ठिकाणी हे जे रॉक्स आहेत, रॉक्स वरती पूर्ण पाणी आहे आणि शेवाळ पकडलेले आहे आणि त्या शेवाळीवरून पाय सांभाळून खूप चालावं, जुकरीने चालावं लागतं. बघा कशी नाथबाबाला जायला रस्ता आहे. खूप स्लिपरी आहे आणि या ठिकाणी बघा पूर्ण शिखरची लाईन लागली ट्रेक करण्यासाठी. भाविका शहा इन्स्ट्रक्शन देते. बाजूला माई आहे आणि तिथे आहे अशा प्रकारे ही धार आहे. या धारेवरून चालावं लागते. बघा तुम्हाला तर बघायला मिळेल कशी धार आहे. त्या धारेवरून चढायचं आहे आणि ही खूप स्लिपरी आहे. बघा या साईडला पूर्ण पाणी आहे, ओलं आहे आणि त्या ओल्यावरून पाय चढण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे खूप रिस्कने हलवारपणे चालावं लागतं. ही असलेली मागे असलेली टीम आणि ही शिखरची बाकीची टीम. चलो आगे आ जाओ फटाफट. खूप रिस्की है. बदन दीवार की तरफ झुका के कर दो. आगे चलो. बघा किती खाई आहे. इकडून पाय सरकलं तर डायरेक्ट खाली. अशा प्रकारे या स्टेपवरून चढत यावं लागतं नाथबाबाच्या गुंफेकडे जायला. हा तो रोड आहे.
बघा इकडचा तो परिसर आता सध्या धुक्यामध्ये हरवलेला आहे. सगळा पाऊस नाही आहे, उमस जास्त आहे, पण धुका आहे. सर्वच ठिकाणी तुम्हाला धुका दिसत असेल बघा. अशाच प्रकारे हा पूर्ण ट्रेक करायचा आहे. ट्रेक हा खूप थकवणार आहे, दमवायला होते. बघा हा पॅच आता चढून वरती आलेले हे बाकीचे मेंबर्स शिखरचे ते आता इथून येऊन वरती येऊन रेस्ट करतात, थोडं विश्रांती घेतात. बाकीचे मेंबर पाठीमागे आहेत, त्यांची येण्याची आम्ही वाट बघते. हे बघा ही अशा प्रकारे खाई आहे. इथे विश्रांती घेत आहेत. तो पॅच चढून आल्यानंतर 5 पायरीचा. आणि ही शिखरची अर्धी टीम आहे आणि त्याच्या मागची जी टीम आहे ती पाठीमागे आहे, पण ही जी आहे ही अर्धी टीम. हा ट्रेक लीडर. बघा 5 पायरीनंतर हा पॅच बघा कसा दिसतोय. खूप रिस्की असा पॅच आहे. बघा ही आहे या इथली कपार. या कपारीमधून पाणी वाहते. बघा ही आहे ते कपार आणि ही व्हॅली आहे ती. त्या व्हॅलीमधून हा रूट आहे. आपण समोर तुम्ही बघताय जो सफेद पार्ट तुम्हाला दिसतोय त्या पार्टमधून आपण आलोय आणि असे वरती आलोय. असे वरती येऊन या व्हॅलीतून वरती आलोय. ते तुम्हाला दिसतात व्हॅलीमधून आलेले लोक. तिथून या मार्गाने आता पुढे जाणार. तू माझ्यासोबत सर कुठे गेलेत? नाथबाबांची गुंफा चा रूट बघा. चला मेंबर्स आता तिकडून चालले, त्या रूटने पण चालले. बघा हा आहे रेल्वेचा ब्रिज जो या रूट मध्ये लागतो. बाजूला बघा पूर्ण पहाड आहे. पहाडाच्या मधून हा रेल्वेचा रूट काढलेला आहे. ट्रेकिंग मध्ये चाललेले मेंबर्स. ट्रेक चालू आहे बघा. हे पण अर्धे एक मेंबर येत आहेत. सगळे मेंबर्स एक एक करून पुढे पुढे चाललेत. खूप दमायला होते. पाऊस नाहीये पण उमस जास्त आहे, त्यामुळे घाम जास्त येते. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती इथे दमतोय आणि थकून थांबण्याचा प्रयत्न करतोय. बघा या ठिकाणी वॉटरफॉल आहे, दिसतो तुम्हाला. वरून त्या डोंगरावरून पाणी येते. त्या समोरचा डोंगर दिसतोय, त्या डोंगरावरून जे पाणी येते त्या व्हॅलीमधून खाली येते. बघा कसं वॉटरफॉल आहे. इकडून खाली पाणी वाहते आणि इथून खाली जाते. ही मोठी व्हॅली आहे. त्या व्हॅलीमधून आता सध्या वरती आलो आपण. आणि हा समोरचा जो पहाड दिसतोय डोंगर, त्या डोंगराच्या तिकडून नाथबाबाला जायला
रोड आहे. वॉटरफॉलचा ए फ्रेंड चलो 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 आगे चलो जल्दी खटाखट. चल चल आराम से चल, तेरे को इतना कुछ है नहीं, तो आराम से चल. देख हमारी लड़की चल रही थी तो आराम से चल सकते हैं. बघा कसं आहे. हा ट्रेक एकदम डेंजर आहे. दिसायला साधा वाटतोय पण पावसाळ्यामध्ये खूप डेंजर आहे, कारण पूर्ण शेवाळ पकडलेलं आहे बघा. आणि या सॅकवरून चढायचं आहे. पाय सरकला तर खालीच. हे आमचे नवीन मेंबर नवीन नाही आहे, ते जुनीच आहे, परंतु या ट्रेकची पहिला ट्रेक करते ती. इथे गेलं की पुढे ते रेल्वे ट्रॅक आहे. चालेल गेला मला लगेच का बरोबर ना. हा 2-3 टाइम पुढे गेला तर बघा एवढंच टर्न चढून आलं. हा एक नवीन मेंबर आहे. हो सर. हा नरेंद्र सर म्हणते जागा घेताला तिथला. बघा या ठिकाणी ती खाई कशी आहे बघा. ही खोल दरी आहे. या खोल दरीमधून वरती यायचंय. बघा आमचा एक मेंबर अजून तिकडून तुम्हाला खाली दिसत असेल वरती येतोय. आणि हा असा पहाड पूर्ण चढायचा वरती. अजून हे जंगल आहे या ठिकाणी. हे आमचे थकलेले मेंबर. बघा ह्या अशा कपार्स आहेत. ही व्हॅली आहे. हे व्हॅलीमधून वरती जायचंय आणि ही व्हॅली क्रॉस करून वरती रेल्वेचा ट्रॅक आहे. त्या ट्रॅक नंतर पुढे जायचंय. बघा पानं पानं फुलं कशी बहरले. पानाला आत्ताच पाणी फुटले. बघा काय निसर्ग सौंदर्य आहे. खूप छान. हा इथला ब्रिज आणि समोर तुम्ही बघताय तो आहे ह्याचा टनल. बघा हाच तो ब्रिज आहे. एरिया बघा किती शांत आहे. बघा या ठिकाणचे रॉक कसे आहेत. एकदम स्टीफ असे रॉक आहेत. आणि हा बाजूला रेल्वेचा रूळ आहे. रेल्वेच्या रुळाच्याच बाजूला हे रॉक आहेत. आणि तिकडून पुढे जाण्यासाठी रस्ता खोदलेला आहे त्याच्यामधून. बघा या ठिकाणी ट्रेकर्स चाललेले आहेत. आणि हा तो समोर दिसतोय तुम्हाला तो रेल्वेचा बोगदा आहे. या रूटवरती येत असलेली ट्रेन तुम्ही आता बघताय. या रूटवरती सुद्धा रेलगाड्यांचा आहे. हे आहे
त्या ट्रेकला लागूनच ही जी सुंदर अशी खाई आहे बघा, दोन्ही बाजून कशी दिसते. आम्ही आता बोट दिसत तुम्हाला या रूटने आलोय, असं इथून आतमध्ये आलोय या रूटने. ठीक आहे. आणि बघा हा आजूबाजूचा तिकडचा परिसर. आणि हा तो बोगदा, ज्या बोगदा आता तुम्ही ट्रेन आली पाहिली तो बोगदा. आणि त्याच्या बाजूला बघा हा पब्लिकला म्हणजे ट्रेकर्सला चालण्यासाठी बनवलेला जो रूट आहे, त्या रूटवरून बाकीचे ट्रेकर जे आहेत ते तिकडून चालले. आतमध्ये 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 बसा. आतमध्ये हवाले भारी असेल. बॅटरी आता बंद केला. बॅटरीची लाईट बंद करू. लाईट आहे ना एवढी समोर. आवाज करू नका. ट्रेन चालली की घ्या. घेतलं मग कशी आता येते चालली ती. कशी गेली ट्रेन जाताना घेतले ना, माझ्या व्हिडिओ मध्ये आहे त्यांची काढून तिकडून आली बघा समोरून. घेतले मी. संपत चिकडून आता आपण नाथबाबांच्या गुहेच्या तिकडे थोडा जवळ आलेलो आहे. समोर दिसतो तुम्हाला जो डोंगर आहे ती नाथबाबांची गुहेचा डोंगर आहे. आणि पुढे बघा तुम्हाला झेंडा दिसेल झाडांच्या मधून. आणि बघा ही पूर्ण व्हॅली आहे, ही खूप मोठी व्हॅली आहे. अशा प्रकारे व्हॅली चढून आता शिखर खाली टनेल रेल्वेचे टनेल क्रॉस करून आता आपण या ठिकाणी पोहोचत आहोत. थोड्याच अंतरावरती नाथबाबांची गुंफा आता आपल्याला पाहायला मिळेल. आता आपण नाथबाबांच्या गुंफेच्या पायथ्याला पोहोचलोय. बघा ही पूर्ण कपार कशी आहे. गवत खूप वाढलेलं आहे. फायनली आपण त्या गुंफेकडे पोहोचलेलो आहोत. बघताय ही आहे कोणते बाबा नाथबाबांची गुंफा या ठिकाणी आहे. पहा आपण बघतोय नाथबाबांची गुंफा. चला या इथे स्टेप्स आहेत चढायला.
बघा, त्या कातळामध्ये खोदलेल्या स्टेप्स आहेत, ते आपण आता चढतोय आणि नाथबाबांच्या गुंफेकडे पोहोचतोय. बघा, इथून शिडी लागते पुढे जाण्यासाठी, नाथबाबांच्या गुंफेत जाण्यासाठी. ही आहे शिडी. त्या शिडीवरून आता आपण चाललोय. इथून लेफ्ट साइड मारली इकडे हनुमंताचं मंदिर आहे. हे बघा, या ठिकाणी हनुमानाचं मंदिर आहे. आणि इथून परत रिटर्न केल्यानंतर फायनली आपण पोहोचलेलो आहोत. ही आहे नाथबाबांची गुंफा. आता आपण चालू नाथबाबांच्या गुंफेमध्ये. ही आहे नाथबाबांची गुंफा. हा गुंफेचा आतला परिसर आणि याच्या आतमध्ये आहे नाथबाबांची गुंफा. बघा, त्या गुंफेमधून आतमध्ये चाललोय. आतमध्ये आल्यानंतर आणखी एक गुंफा आहे. आधी आलो. इथून की नाही, तिकडून जाता येणार नाही मला. नाही जाणार ना या. पकड पकड. हे बाबा, हे ही आहे नको नको. नाथबाबांची गुंफा. इथे नाथबाबा आपले बसवले आहेत, विराजमान आहेत. जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव. हा आहे नाथबाबांच्या आतल्या गुहेतला प्रवेश. या ठिकाणी 2 दरवाजे आहेत, एक छोटा दरवाजा आणि मोठा दरवाजा. त्या छोट्या दरवाजातून जायचं असतं आणि मोठ्या दरवाजातून बाहेर यायचं असतं. अशा प्रकारे आहे. बघा, तुम्ही या ठिकाणी बघताय. अच्छा, नरेंद्र सर, आता मी बाहेर शकतो. सर, तुम्ही दर्शन घेताय. एंट्री घ्या माझी. हो नरेंद्र सर, एंट्री घ्या माझी. हे बघा, ताडगे सर बघा कसे येतात. इथून असं यायला लागतं नाथबाबांच्या गुहेमध्ये. गुहेमध्ये आल्यानंतर दर्शन सर येते. बसू शकतो. पाठीमागून दर्शन सर बघा, त्यांची एंट्री होते. या गुहेमध्ये फक्त बसून येऊ शकतो. एंट्री ही एकदम वाकून आणि रेंगाळत चालावं लागतं. तिथून जायचं. हा, बघा जमलं तर बघा, नंतर मोठ्या दरवाज्यात जा. कारण हा उघडा आहे. इथून जायचं आणि दोन्ही तिथून पण. यायचं. दोन्ही पण आहेत. दोन्ही अटकल्या, दोन्ही झोपा पूर्ण नाही झोपता येणार. अडकलेत. ताडगे सरांनी प्रयत्न केला छोट्या दरवाज्यातून जायचा, पण ते जाऊ नाही शकले. मग शेवटी मोठ्या दरवाज्यातून आतमध्ये चाललेत. पाठीमागे बघा, पाठीमागे दर्शन सर येत आहेत डोपराने रेंगाळत. आणि आता नाथबाबांचं दर्शन घेण्यासाठी आतमध्ये चाललेत. हे आहे नाथबाबांची गुंफा. नाथबाबा की
आता आपण नाथबाबांच्या गुहेमधून बाहेर पडतोय. हा आहे गुहेचा एंट्रन्स. ज्या दरवाज्यातून आपण आतमध्ये आलो आता त्याच दरवाज्यातून आपण बाहेर चाललोय. हा आहे नाथबाबांच्या गुंफेचा परिसर. इथे दोन्ही आहे आणि इथे बघा इथे भाविकांना लावण्यासाठी विभूती ठेवलेली आहे आणि या ठिकाणी ती विभूती ठेवलेली आहे. उधर अंदर दिखाओ पानी का कुंड. अंदर भी है. पानी का कुंड. इधर वाली समाधि है. बघा आपण आता चाललोय त्या ठिकाणी पाण्याचं कुंड आहे ते पाहण्यासाठी. बघा या ठिकाणी पाण्याचं कुंड आहे इकडे आणि इथे. या दोन ठिकाणी पाण्याचं कुंड आहे. इथे उतरण्यासाठी खाली स्टेप्स आहेत, पायऱ्या आहेत. त्या पायऱ्याने तुम्ही खाली उतरू शकता पाणी काढण्यासाठी. आणि या ठिकाणी पण एक आहे उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला अशा दोन बाजूला ते आहेत. और जितनी भी शक्ति को है ना उसमें मेन माई है ना वहाँ महाराज एक है शक्ति पीठ है ऊपर. समाधी जैन लोगों का सबसे मेन नेमिनाथ माई है. हे नाथ महाराजांचं समाधी स्थळ. सारे या उधर ठिकाणी मेन समाधी दर्शन घेतली. उधर ही मिलेगी. ते हे समाधी स्थळ ऐसी जगह कहाँ मिलेगी. त्याच गुंफेमध्ये आहे जब जाओ तो जे वहाँ दर्शन करके आओ. एंट्रन्सच्या उजव्या बाजूला आहे. अशा प्रकारे नाथबाबांचं दर्शन घेऊन आता आपण परतीच्या मार्गाला लागलोय. बघा हा इथला परिसर. हे इथून खाली येतो ना इथून वरती येतो ना. महाराजांचं नाव काय बघा. इथून पुढे आल्यानंतर हे शंकर महाराज यांचं शंकरनाथाचं गाव आहे कुठे ठिकाण कुठले धनकवडी धनकवडी. शंकर महाराज. येथे त्यांचा फोटो धनकवडीचे शंकर महाराज. आणि ह्यांचं सगळ्यांचं दर्शन घेऊन आता आपण परतीच्या मार्गावरती लागलेलो आहोत.